महाराष्ट्र दिनानिमित्त सांगलीत काँग्रेसचा उत्साह। राज्याच्या जडणघडणीत जिल्ह्याचे योगदान अतुलनीय। राजेश नाईक। संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते राज्याच्या सर्वांगीण विकासापर्यंत सांगली जिल्ह्याने देशाला नेतृत्व दिले आहे। यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि वी. स्पागे यांच्यासारख्या सुपुत्रांमुळेच आज महाराष्ट्राच्या जडणघडणीत सांगलीचा सिंहाचा वाटा आहे, असे गौरवपूर्ण उद्गार सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी काढले। 1 मे महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने सांगली शहर जिल्हा काँग्रेस आणि सेवादलाच्या वतीने आयोजित ध्वजवंदन कार्यक्रमात ते बोलत होते। ठळक वैशिष्ट्ये: ऐतिहासिक वारसा, पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली। सांगलीचे नेतृत्व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि सहकार महर्षी पद्मभूषण वसंतदादा पाटील या दोन महान नेत्यांनी सांगलीचे नाव राज्याच्या नकाशावर कोरले, असे नाईक यांनी नमूद केले। रोजगार हमी योजनेचा उल्लेख: देशाला दिशा देणाऱ्या रोजगार हमी योजनेचे जनक वी. स्पागे हे देखील सांगलीचेच होते, याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला। भव्य ध्वजारोहण सोहळा: सांगली येथील काँग्रेस भवन आणि जुना स्टेशन चौक अशा दोन्ही महत्त्वाच्या ठिकाणी राजेश नाईक यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। उपस्थित मान्यवर: या सोहळ्याला काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले, एस.टी. इंटकचे जिल्हाध्यक्ष डी.पी. बनसोडे, महिला काँग्रेसच्या शहर अध्यक्षा करुणा सॅमसन यांच्यासह प्रतीक्षा काळे, मौलाली वंटमुरे, राजू पोतदार, विठ्ठलराव काळे, सुनील भिसे, मीना शिंदे, शमशाद नायकवडी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। संयुक्त महाराष्ट्राच्या या गौरवशाली प्रवासात सांगलीच्या योगदानाचा पुनरुच्चार आज महाराष्ट्र दिनी करण्यात आला। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली। आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा सम्यक महाराष्ट्र न्यूज। धन्यवाद।